आपल्यासोबत एव्हिएशन तज्ज्ञ मंदार भारदे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मंदारजी, ज्या वेळेला विमान टेक ऑफ घेतं त्यानंतर काही क्षणात हे कोसळलेलं, अगदी 15 किलोमीटर अंतरावर, इतक्या कमी मिनिटांमध्ये काय नेमकं तांत्रिक बिघाड झालेला असू शकतो? नाही, आता तांत्रिक बिघाड काय किंवा याच्याबद्दल आपल्याला आता काही अंदाज वर्तवता येणार नाही। फक्त आपण एक समजून घेऊयात की ते आता लंडन पर्यंत जाणार होतं, त्यामुळे त्याच्यावर प्रचंड जास्त फ्युएल होतं। नॉर्मली जितकं जास्त विमानात फ्युएल आहे तेवढं त्याची रिस्क वाढत जाते। आता दिसतंय ते इथे आता दिसतंय ते असं दिसतंय की सर्वाधिक रिस्क असलेल्या वेळेला त्याचं अपघातग्रस्त ते विमान झालेलं आहे। मंदारजी, जसं तुम्ही सांगितलं की इंधन मोठ्या प्रमाणात या विमानात असणार आहे, कारण इतक्या दूर हे विमान जात होतं, पण अगदी काही क्षणात हे कोसळतंय विमान। स्वाभाविक आहे, इतक्या दूर जर विमान जात असेल तर आधी सगळ्या तपासण्या विमानाच्या केल्या जात असतील। हो, हे सगळे आंतरराष्ट्रीय म्हणजे प्रत्येक डिपार्चरच्या वेळेला विमानाचं तांत्रिक चेक केले जात असतात। त्याचे सेट केलेले पॅरामीटर्स आहेत, त्या पॅरामीटर्स प्रमाणे सर्व योग्य आहे की नाही हे चेक केलं जात असतं। ही खबरदारी ऑब्व्हियसली ज्या वेळेला इतकं लांब आंतरराष्ट्रीय सेक्टरमध्ये विमान उडणार असतं त्यावेळेला ते अजून जास्त प्रमाणावर केलं जात असतं। त्यामुळे आता हे कशामुळे अपघात झाला याचं उत्तर देता येणं शक्य नाहीये। फक्त आपण हे समजून घेऊयात की टेक ऑफ केल्या एक वेळ असते, ज्या वेळेमध्ये तुम्ही सर्वाधिक रिस्की असता। तुम्हाला मागे फिरण्या इतकं तुमची उंची नसते, तुम्हाला पुढे जाण्या इतकं जर का विमानामध्ये ताकद उरलेली नसेल तर अक्षरशः याच्यातनं असं दिसतंय की कुठल्या तरी असहाय्य परिस्थितीमध्ये तांत्रिक कारणाने पायलट गेला आणि ते अपघातग्रस्त झालं। सर, पण आता ही विमान दुर्घटना कशी झाली हे कसं कळू शकणार आहे? आता हे सगळं विमानाचे जे CVR FDR आहेत याच्यामध्ये हे सगळं नोंदवलं जात असतं की पायलटने काय बोललेले आहेत, त्याचप्रमाणे विमानाचे जे क्रिटिकल पॅरामीटर्स आहेत ते क्रिटिकल पॅरामीटर्स नोंदवले गेलेले असतात। आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये ते सगळ्या पॅरामीटर्सचा स्टडी केला जातो आणि त्याच्यातनं कळतं की नक्की या विमानामध्ये काय झालेलं होतं। पण आता दोन धोके याच्यामध्ये खूप जास्त आहेत आत्ताच्या अपघातामध्ये। एक म्हणजे एक विमानातले प्रवासी आणि यांना तर धोका आहे, पण जेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या विमानामध्ये इंधन होतं त्या इंधनामुळे जमिनीवर त्याचा ज्या स्केलचा स्फोट झाला असेल त्या स्फोटामुळे नागरी वस्तीतल्या आजूबाजूच्या लोकांनाही मोठं नुकसान झालेलं असण्याची शक्यता आहे। अगदी बरोबर आहे मंदारजी, धन्यवाद ही संपूर्ण तांत्रिक माहिती आम्हाला दिली त्याबद्दल। आपल्यासोबत विमान तज्ज्ञ मंदार भारदे होते। ज्या पद्धतीने हे विमान अहमदाबादहून लंडनला जाणार होतं, म्हणजे मोठं अंतर हे विमान कापणार होतं, त्यामुळे इंधन पूर्ण भरलेलं होतं विमानाच्या टाक्यांमध्ये, त्यामुळेच हे विमान कमी अंतरावरून जरी कोसळलं असलं तरी या इंधनामुळेच या दुर्घटनेची व्याप्ती मोठी आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे रहिवासी भागात हे विमान कोसळले, त्यामुळे रहिवाशांना सुद्धा निश्चित यात नुकसान झालेलं असणार आहे।